त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र संचलित गौतम छात्रालय नाशिक रोड येथे दम्मनायिका महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने गौतम छात्रालय येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी येथील मुलांना शालेय उपयोगी वस्तू वाटप, अन्नदान करून माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली। तत्पूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी मंडळाच्या वतीनं गौतमी शिरसाट, सुषमा उबाळे, ज्योती शिरसाट, निशा जाधव, मनीषा करंकाळ, संगीता पवार, सुनीता शेजवळ, सुनंदा सोनवणे, दिगंबर हाडस, भास्कर पवार आदींनी परिश्रम घेतले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सतीश निकम, डॉक्टर संगीता बाविस्कर, रोडे मॅडम, दिलीप देहाडे, सुचित्रा गांगुर्डे, सुरेखा निकम उपस्थित होते। आज संस्थेने सर्वप्रथम नाशिक रोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या बरोबरीने माता रमाईची जयंती संपन्न झाली पाहिजे या उद्देशाने सर्वात मोठी जयंती सलग 4 ते 5 वर्षापासून माता रमाईची आपण संपन्न करत आहोत। नाशिक रोडमध्ये दम्मनायिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माता रमाईचं स्मारक असावं यासाठी सर्वप्रथम जे नागरिक आहेत त्यांच्याकडे विनंती केली आणि त्या पद्धतीने आज शासनाकडे माता रमाईचं स्मारक मोठ्या दिमाखात उभं राहत आहे। लवकरच त्याचं नूतनीकरण या ठिकाणी होईल। त्यानंतर ज्या महामानवांना आदर्श, ज्या महान मातांनी साथ दिली त्या सर्व महान मातांची जयंती दम्मनायिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आपण संपन्न करत आहोत आणि याही पुढे सर्व महिला एकत्र होऊन या ठिकाणी कर्मयोगिनी डॉक्टर शांताबाई दानी यांनी सुद्धा या पवित्र जागेमध्ये या आपल्या कार्याचं योगदान दिलेलं आहे। साजरी करू म्हणजे फक्त आपण डान्स घेऊ, गाणं घेऊ असे नाही का, त्याच्यात अजून हे जे विद्यार्थी आहेत यांची वैचारिकता आपल्याला कशी वाढवता येईल आता हे सांगण्याचं कारण इथे आता सर्व मान्यवर आहेत, सगळे ज्ञानी आहेत। आंबेडकरांचा इतिहास सर्वांना माहिती आहे, माता रमाईचा त्याग पण सर्वांना माहिती आहे। या सगळ्या इतिहासात आपण शिकलेलो आहे। पण मला सांगा, आपण फक्त नाच गाण्याच्या पलीकडे का नाही जाते? आपण प्रत्येक वेळेला तुम्ही आता म्हणजे भाषण देताना मी ऐकलं की मनमाडला सुद्धा आपली एक आहे, खूप छान आहे संस्था आहे, आपल्याकडे जागा आहे, मग सगळं असतं नाहीतरी आपण एवढं मागे का बरं? ही खेदाची गोष्ट आहे। जे भगिनी करू शकतात बरोबर आहे, पण मग जे भगिनी करू शकते म्हणजे तेवढे कुटुंब आपल्या पाठीशी उभे आहेत ना, ते सुद्धा महत्त्वाचे आहेत। आणि बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्या शाळा, तक्षशिला शाळा, आंबेडकरांनी सगळं मिळवलं, करून दिलं आपल्याला, आपण किती ते जोपासलं, त्यातनं आपण किती हिरे तयार केले होते हे पण तेवढंच महत्त्वाचं। खेदाची गोष्ट, मनमाडची पण मी बोर्डिंग बघितली मॅडम, कन्या शाळा आज तिथे ॲडमिशन पण नाही। मग ही गुणवत्ता पण आपण वाढवली पाहिजे इतरांच्या बरोबरीने। आपल्याला फक्त जातीभेद म्हणून नाही, पण आपली शैक्षणिक गुणवत्ता जोपर्यंत आपण वाढवत नाही, आपण आपली गुणवत्ता जोपर्यंत सिद्ध करून देत नाही, तोपर्यंत आपण मान, सन्मान, स्वाभिमान काहीच मिळू शकत नाही आपल्याला। नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान। जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला, जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला, भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला, भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला। VIP खाणं, VIP मान सन्मान, VIP राणं, VIP खाणं, VIP मान सन्मान। अरे बाबासाहेबान दिलं, बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं, बाबासाहेबान। लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात। हा कार्यक्रम आपल्या समाजातल्या प्रत्येक भगिनींनी जोपासला पाहिजे। आज माझ्या या बोटावर मोजणाऱ्या बहिणींनी हा इतका सुंदर कार्यक्रम राबवला। ही समाजाची खरी क्रांतीची मशाल आहे ही, असं मी समजतो। मी समाजकार्यामध्ये काम करत असताना गौतम छात्रालयामध्ये बऱ्याचदा एकदा दिलीप भाऊंबरोबर आमचा बऱ्याच दिवसापासून संबंध आहे। आम्ही विविध कार्यक्रम इथे आयोजित केले।
पण आजचा कार्यक्रम खरोखर भरगच्च आणि जो समाजाला हिताचा आहे तो कार्यक्रम असा मला वाटतोय. मी माझ्या वतीनं माझ्या बहिणींना एक आश्वस्त करू इच्छितो की त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी छोटासा कार्यकर्ता म्हणून भीमसैनिक, भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक जरी असलो तरी मी खरा भीमसैनिक आहे. आणि मी या बहिणीला एक विनंती करतो की तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला कोणत्याही याला माझी जी गरज पडेल मी आश्वस्त तुमच्या मदतीला हजर राहील हे सांगतो. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. मी गौतमी शशिकांत शिरसाट, धम्मनायिका महिला संस्थेची उपाध्यक्ष आहे. आज आपण 129वी रमाई जयंती साजरी करतोय. आमचा उद्देश हा आहे की गौतम छात्रालयात जयंती याच्यासाठी घेतो की ज्या इतर महिला येतील त्यांना रमाईचा विचार आणि त्यांनी किती कष्ट केले, काय त्याग केला हे मुलांना आणि महिलांना कळायला पाहिजे. आणि प्रत्येक महिलांनी ह्या आश्रमात येऊन रमाई जयंती साजरी करावा. कारण रमाई जयंती इथे साजरी केली तर मुलांना अन्नदान देता येतं, त्यांना पारितोषिक देता येतं. आमचा हा उद्देश आहे आणि घरोघरी रमाई जयंती पोचली पाहिजे. मी सर्वांना रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.